इतिहासामध्ये बंधूंनो, ज्यांनी ज्यांनी ब्राह्मण व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आणि ब्राह्मणी व्यवस्था उखडण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांना घातपाती प्रकार करून संपवण्यात आलेलं आहे. श्री संत तुकाराम महाराजांची एक प्रकारची जी खून झाला आहे किंवा अनेक साधू संतांचे जे खून झालेले आहेत, त्यांनी काय केलं की ब्राह्मणी व्यवस्था नाकारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण, हाही आता इतिहासानं निर्माण केलेला प्रश्न आहे. छत्रपती शिवरायांचे गुरु हे श्री समर्थ रामदास स्वामी आहेत की जगतश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत. तर या दोन्ही संतांना जोडण्याचा मतिदार्थ यातून इतिहासाला काय सांगायचे. रामायणाच्या काळात देखील प्रभू रामचंद्राचे गुरु कोण, हाही प्रश्न उपस्थित झालेला होता. एक विचारधारा होती की प्रभू रामचंद्राचे गुरु हे वशिष्ठ ऋषी आहेत आणि दुसरी विचारधारा चालत होती विश्वामित्र हे रामाचे गुरु आहेत. वास्तविक पाहता एक श्रमण संस्कृती होती, एक ब्राह्मण संस्कृती होती. तोच विचार आज 17व्या शतकामध्ये जो निर्माण झाला होता, गुरु कोण, तुकाराम महाराज की रामदास स्वामी. तर बंधूंनो, याच्यावर वेगवेगळे संशोधन होऊन शेवटी एक निष्कर्ष असा काढला की या दोहोंपैकी ज्यानं मानवी मूल्यांची हत्या केली ते गुरु होऊ शकतच नाहीत. आणि म्हणून सगळं कोणी जर शिवरायानं घडवलं असेल तर ते राजमाता जिजाऊ साहेबांना. धन्यवाद. जय भीम. कृपया बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, आर्थिक धम्मदान मदत करा एवढी विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय शिवराय.